नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज आहे 1 जानेवारी. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण नवीन वर्षाची जी सुरुवात करणार आहोत ती करणार आहोत रायगडला जाऊन आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन. आज बाईकवर न जाता, कारण की साधारणतः 150 किलोमीटर अंतर आहे, तर आज आपण जाणार आहोत एसटीने. बुकिंग असेल अशा प्रवाशांनी संभाजीनगर बुकिंग काउंटरशी संपर्क साधायचा आहे. सेवा 7 आणि पावणे 8 या प्रवाशांचा आधार बुकिंग असेल. आपण आता पेनमध्ये उतरलेलो आहोत. ऑटोने आपण आता चाललोय रामवाडी बस स्थानकावर व तिथून आपल्याला एसटीने महाडला जायचं आहे. फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी. रायगडाची समुद्र सपाटीपासून उंची जी आहे ती आहे 2850 फूट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे व त्यांच्या समाधीस्थानामुळे नतमस्तक व्हावे असा रायगड म्हणजे हिंदुस्थान वासियांच्या दृष्टीने साक्षात शिवतीर्थच होय. नमस्कार मित्रांनो, आपण आता फायनली आलेलो आहोत, रोपवेशी इथं आलेलो आहोत आणि आता वाजले संध्याकाळचे 5. संपूर्ण आजचा दिवस प्रवासामध्येच गेला, कारण की वाकडेवाडी एस टी स्टँडवरून मी अलिबागची बस पकडली आणि तिथून मी लोणावळानंतर खोपोली, तिथून त्यानंतर पेनला उतरलो. आणि पेनमध्ये उतरल्यानंतर तिथं रामवाडी नावाचं एक एस टी स्टँड आहे, तिथून मी महाडची बस पकडली आणि महाडला उतरल्यानंतर तिथून 25 किलोमीटरवर रायगड आहे. तर तिथून पुन्हा पाचाड मार्गे रायगडची बस पकडून तिथं आता मी रोपवेपाशी आलेलो आहे. तर रोपवेचा जो टायमिंग आहे 5 वाजता रोपवे बंद होतो. तर जे कोणी पर्यटक आता वर आहेत त्यांना खाली आणण्याचं काम चालू आहे. तर आम्ही आता आज मुक्काम करणार आहे आणि सकाळी 6 वाजता रोपवेने न जाता जिथून कुठून जाण्याचा मार्ग आहे तिथून तर आपण चढाई करत जाणार आहोत आणि मग वरचे जे काय पॉईंट वगैरे आहे ते सर्व कवर करणार आहोत. तर आता बघूया कोणती रूम, राहण्याची व्यवस्था कशी आहे, जेवणाचं काय आहे. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. पूर्ण आजचा दिवस 2 ते 3 एस टी बदलून पूर्ण दिवस आजचा प्रवासातच गेलेला आहे. सकाळी 7 वाजता निघालो आहे आणि आता 5 वाजता संध्याकाळी रोपवेच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. मित्रांनो, तासभर आता रेस्ट केलेली आहे आणि आता संध्याकाळचे वाजले 7:15. तर आता जिथं रोपवे आहे त्याच्या समोरच एका ठिकाणी रूम केली मी. 1200 रुपये रेंट आहे तिथे. 9 ते 9 असा टायमिंग आहे, पण आता आपण आज संध्याकाळी चेक इन केलेलं आहे आणि सकाळी आपण जाणार आहोत. तर रात्रीसाठी आपण इथे थांबणार आहोत फक्त. तर आता दिवसभर काही खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे भूक तर खूप लागलेली आहे. तर आता आपण जाऊया, बघूया मेनू काय आहे. आणि आज थोडं लवकरच जेवण करणार, 7-7:30ला जेवण करून रेस्ट करणार आहे, जेणेकरून सकाळी लवकर उठता येईल. ताजंतवानं वाटल्यानंतर चढाई थोडीशी सोपी जाईल. तर जाऊया जेवायला, बघूया मेनू काय आहे, व्हेज नॉनव्हेज. तर पाहू. हा, एक थोडी द्या ना बॉटल. नॉर्मल द्या, थंड द्या, काय हरकत नाही. तर मित्रांनो, जेवण आलेलं आहे, चपात्या गरम गरमच आहेत. तर टेस्ट करूया.
मस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या वाजले आता 6:15 आणि आपण आंघोळ करून रेडी झालेलो आहोत. गार पाण्याने आंघोळ केलेली आहे आणि बाहेर तर अजून अंधारच आहे. पण आता इथून जिथं रूम केलेली आहे तिथून साधारणतः 1 किलोमीटर चालत जायचं आणि तिथून ॲक्च्युली आपल्याला गडाच्या वर जायचं. साधारणतः 1400 पायऱ्या आहेत. तर सकाळी उठून आता नाश्ता तर काय करणार नाही, नाश्ता डायरेक्ट आपण वरच करणार आहोत. तर आता एक झेंडा पण विकत घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर आपण आता आपली आजची जी जर्नी आहे ती सुरू करूया. सातारा, सांगली, कोल्हापूर येथून अनेक शाळांच्या सहली आज रायगडला भेट देण्यासाठी आलेल्या होत्या. मित्रांनो, इथं शिरकाई माता मंदिर आहे गडाच्या पायथ्याशी. पण आता उजेड नसल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आपल्याला. हे बघा, मित्रांनो फायनली आपण पायऱ्यांपाशी पोहोचलेलो आहोत. इथे बघा शाळेची एक सहल आलेली आहे. पलीकडे सर्व नाही का बघू शकता डोंगर तुम्ही. उजेडाला सुरुवात झालेली आहे आणि इथून आपल्याला पायऱ्या आता चालू करायच्या आहेत चालायला. आता हेच राजधानी ठिकाण का होतं हे तुम्हाला किल्ला बैलांना कळालं असेल. आणि ऐका, आपल्यासोबत गाईड आहे, पण ते इथं खूप जाणकार आहेत. त्यांना इथं खूप नॉलेज आहे, इत्तंभूत नॉलेज आहे. पुस्तकात जेवढं वाचतं त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज त्यांच्याकडे आहे. तर ते ज्या वेळेला सांगत असतात ना त्यावेळेला वेंधळ्यासारखं इकडे तिकडे फिरत बसायचं नाही, इकडे तिकडे बघत बसायचं नाही. शब्दाने शब्द ऐकायचा त्यांचा. उद्या तुम्ही माझी सहल ज्यावेळेला निबंध लिहिणार आहात त्यावेळेला त्यांची जी माहिती आहे ती तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि खूप चांगलं नॉलेज मिळणार आहे. आपण असंच रायगड येऊन बघून जाणं आणि सोबत गाईड असताना प्रत्येक ठिकाणाची माहिती घेऊन गाईड बघणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा नॉलेजेबल ट्रिप झाली पाहिजे. काय बघितलं तर हे तुम्हाला खडारगा 1 तास 2 तास लागले पाहिजे घरात सांगायला रायगडवर काय काय बघितलं ते. अलग लक्षात हे कोण सांगू शकेल? तो लक्षपूर्वक ऐकेल. तर मित्रांनो, ही जी पुढं मुलं गेली ती कोल्हापूरहून आलेली आहेत आणि त्यांना जे घेऊन आले एस टीमध्ये तर ते ड्रायव्हर काका आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? SS पाटील. SS पाटील. मग आता किती वर्ष झाली तुम्ही काम करताय? हां, 6 वर्ष आले का? तर त्यांचं असं म्हणणं पडलं की कधी शाळेमध्ये असताना आपण आलो नाही, तर आज मुलांना घेऊन आलो आहे आणि इथपर्यंत आलो आहे, तर आपण पण आज जायचं नाही का. आणि खरं सांगतो ST ड्रायव्हरचं काम मी बऱ्याच वेळा पाहिलेलं. जसं की जुन्नरमध्ये मी आता जॉबला आहे. तर खूप STचं त्यांचं जे काम आहे खूप जबाबदारीचं काम असतं. आणि STचं वैशिष्ट्य असं आहे की खेडोपाडी जिथं जिथं कुठं छोटी मोठी गावं असतात तिथे ST पोहोचते. तिथं प्रायव्हेट गाड्या जात नाहीत. आणि या घाटातून गाडी चालवणं खूप अवघड आहे. काल स्वतः मी STने आलो त्यामुळे मला त्याची आयडिया आली नाही का. छत्रपती शिवाजी महाराज की की की. मित्रांनो, 100 पायऱ्या वर चढून आल्यानंतर एक असा नजारा दिसतो बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं आहे हा रायगड. भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ रायगडावरती आपल्या सलीचं सहर्ष स्वागत आहे. मी उमेश डवले आज आपल्यास रायगडाचं मार्गदर्शन करणार आहे. या अगोदर रायगड तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल, परंतु रायगड तुम्ही आज प्रत्यक्षपणे पाहणार आहात. बघा, आपण जशी पंढरीची वारी करतो ना तशी या रायगडाची एकदा तरी पायवारी केली पाहिजे. तो रायगड किल्ल्याचं खरं महत्व आपल्याला समजतं. बघा, या रायगडाची समुद्रासपाटीपासून उंची आहे ही 2851 फूट आहे. रायगडाला टोटल शिड्या, या टोटल शिड्या 2000 शिड्या आणि 3.5 किलोमीटर लांबी आहे. रायगडाचं पूर्ण क्षेत्रफळ म्हटलं ना, आपण पहिली पायरी चढलात चित्ता दरवाजापासून
ते भवानीच्या कड्यापर्यंत त्या रायगडाचं क्षेत्रफळ हे 1200 एकर मध्ये मोडलेलं आहे. रायगड एक दिवसामध्ये कोणासारखा रायगड नाही, रायगडाला 2 दिवस लागतात तर रायगडाचा पूर्ण परिसर फिरता येतो. बघा या रायगडालाच मुळला म्हटलं तर रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. या रायरीच्या डोंगराला महाराजांनी त्यावेळेस राजगडावरून पाहिलं. वातावरण क्लिअर असला तर रायगडवरून आपल्याला 8 किल्ले पाहायला भेटतात. बघा ते 8 किल्ले कोणते आहेत? राजगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, मकरंदगड, चांबरगड, सोनगड आणि मानगड दिसून जातो. बघा तुम्ही महाराजांसोबत मोरपंत पिंगले होते. महाराजांनी पंतांना विचारलं, अ पंत ही रायरी अशी मोकाट आणि बुलंद का पडली? पंत महाराजांना बोलतात, महाराज ही मोकाट नसून या आपल्याच ताब्यामध्ये आहे. प्रतापगड पाहिला असाल, प्रतापगडच्या पायथ्याजवळ एक जावळीचा खोरा आहे. प्रतापगडच्या पायथ्यापासून ते उत्तरेच्या साईडला कोकण दिवा आहे. या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचं खोरं मोडलं जातं. या जावळीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती की आसोलीच्या केसामध्ये सोडलेले एक डोक्यातली ऊस सापडू शकते, परंतु जावळीच्या खोऱ्यात बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं. अजूनही देखील सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, तेवढं घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये चंद्रराव मोरे राहत होते. महाराजांनी चंद्रराव मोरेने एक प्रेमाचा खलिदा पाठवला, याने की पत्र पाठवलं. अहो चंद्रराव मोरे, आपण तर मराठीच आहोत, मराठी मिळून एक हिंदवी स्वराज्य उभं करू. परंतु चंद्रराव मोरे फार उन्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. कारण की त्या कालचा बादशाह म्हणजे आदिलशाहचा पाठिंबा हा चंद्रराव मोरे नव्हता. म्हणून चंद्रराव मोरेनं म्हटलं माझी बराबरी कोणी करू शकत नाही. म्हणून चंद्रराव मोरेनी महाराजांना उलट खलिदा पाठवला. त्या खलिद्यामध्ये उल्लेख काय केला? व तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे? या जावळी प्रांताचा तर खरे राजे आम्हीच आहोत. यानं जावळी तर जाण पावली, उद्या याचा असेल तर आजच या. आपणास दारू गोला सज्ज आपण युद्ध करण्यास तयार आहोत. महाराजांनी 145 निवडक निवडले आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये पाठवले. जावळीच्या खोऱ्याला 3 महिने वेढा घातला. त्या 3 महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्रराव मोरेचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. चंद्रराव मोरेने म्हटला आता माझाही वध होईल, म्हणून चंद्रराव मोरेने 15 मे 1656 या रोजी रायरी सोडली आणि महाराजांच्या शरणी आले. महाराजांचा एक नियम होता, जो शरण आला त्याला महाराज मरण देत नव्हते. 15 मे 1656 ते 70 पर्यंत त्या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले. 14 वर्षे लागलीत रायगड बांधायला कुणाच्या हस्ते दिला? सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाटी आपण जगदीश्वराच्या समोर पाहणार आहात. या 14 वर्षामध्ये बांधलं काय? 350 इमारती, मोठमोठी 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. जवळच महाराजांनी रायरीला तिच्या पायथ्याजवळून पाहिलं ना, रायरीने महाराजांना पाहिलं, महाराजांनी रायरीला पाहिलं. महाराजांच्या तोंडातून त्या रायरी बद्दल काहीतरी 2 गोडगार निघतात. हे गोडगार असेत की राजा कासा जाहुणी पाता गड बहुत चकोट, 74 पहागडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. पर्जन्यकाली गडावर गवत देखील उगवत नव्हतं. धुंडा तासी हा एकच होता. दौलताबादवरून 10 गुणी उंच. ऐसे देखून राजे संतृप्त झाले आणि बोलले की तख्ताच जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी, म्हणून रायगड किल्ल्याची निवड इतिहासामध्ये दुसरी राजधानी करण्यात आली. 365 किल्ल्याची पहिली राजधानी ही राजगड होती. ही राजगड स्वराज्यासाठी अपुरी पडू लागली, म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली. या रायगडाच्या 4ही साइडूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढला रायगड, परंतु कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग ही रायगडला जॉईन नाही. जसा कमल केवळ एका कलीपासून उमलतो ना, तसा रायगड केवळ एका खडकापासून आणि एका दगडापासून बनलेला आहे. बघा म्हणून शेर आहे की घासल्या बिगर धार नाही तलवारीच्या पातेला, की घासल्या बिगर धार नाही तलवारीच्या पातेला आणि शिवचरित्र विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. महाराष्ट्राच्या काल्या मातीला बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी.
हिरकणीची मोहीम पाहिली असाल। एक आई आपल्या जीवाची न पर्वा करता आपल्या बालासाठी एक कडा खाली उतरून आली, तोच तो हिरकणीचा कडा आहे बघा। ज्यावेळेस हिरोजी इंदुरकरांनी हा संपूर्ण रायगड बनला ना, या रायगडाचं गॅरंटी पत्र हे जगदीश्वराच्या साईडला मोडी लिपीमध्ये लिहून ठेवले गेले, परंतु त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे हे तलपलत राहतील तोपर्यंत रायगडाच्या बांधकामास काय होऊ शकत नाही। आणि रायगडाचा बांधकाम असा बेलात आणि बुलंद बनवले गेले की एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडावरती ती हवा आणि खाली जाईन ते फक्त पाण्याची धार असा बेलात आणि बुलंद किल्ला बनवला गेलाय। मग हिरोजी इंदुरकरांची तडबंदी तोडून जाणारी फक्त एक स्त्री होती बघा, ती माझी आई होती। आपल्या बालासाठी त्या कडा खाली उतरून आली। मित्रांनो, समोर जो दिसतोय तो ते टकमक टोक आहे आणि इथून आता आपल्याला इथून तटबंदी दिसत आहे, वरची 2 बुरुज पण दिसत आहेत। तर मला वाटतं 50% डिस्टन्स आपलं कव्हर झालेलं आहे। हे पाणी भरून घ्या, पिऊ शकतो पाणी, ते झऱ्याचं पाणी। तिथून प्रत्यक्ष तटबंदीला सुरुवात झालेली आहे। तर पूर्ण अशी आता तटबंदी आहे, वर बघू शकता तुम्ही, आणि वर आहे तो महादरवाजा। सर पडायला लागले तुम्ही। तर मित्रांनो, फायनली आपण आलो आता महादरवाजाजवळ। तर अक्षरशः दमछाक झाली पायऱ्यांमुळे। तुम्ही बघू शकता किती मजबूत बुरुज आहेत, किती उंच आहे, कसे बांधले असतील त्या काळात हे बुरुज। पायऱ्या त्या जवळजवळ संपलेल्या आहेत। सांगलीची एक सहल आलेली आहे। जास्त वर चालू सरांजवळ थांब। सकाळी 7:30 बुलंद दरवाजा म्हणजे महादरवाजा। आपल्या गडावरती नगारखाना तुम्हाला म्हटलं गेलं आहे, नगारखान्यावर नगारे वाजले आणि हा दरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञाशिवाय गडाच्या खाली येण्याची हिंमत, पाण्याची धार आणि गडावर जाण्याची हिंमत असेल तो म्हणजे हवेचा झोका। असा किल्ल्याचा मेन दरवाजा, बुलंद दरवाजा म्हणजे हा महादरवाजा आहे। मग या दरवाजाचा आकार कसा आहे हो, असा नागमोडी गोमुखी आकार आहे। ज्यावेळी ह्या 10 पायऱ्या आपण खाली होतो त्यावेळी आपल्याला गेट पाहायला भेटतं का? नाही। ज्यावेळी 10 पायऱ्या खाली होतो फक्त आपल्या तळमळीची पूजा पाहायला भेटत होती, मग ज्यावेळी आतमध्ये 10 पायऱ्या चढल्या त्यामुळे गेट पाहायला भेटतो। मग हा गेट इथं समोर पण देता आला, सही समोर भिंत बांधायची काही गरज नव्हती। इथून समोर वरती गेला तर आपण इथून जर आत पाहिजे नागमोडी वल्लामध्ये परत येणार। मग हा दरवाजा जर इथं असता, लाकडी गेट लक्ष देऊन ऐकायचं, लाकडी गेट जर इथे असता, समोर सह्याद्री पर्वतरांग आहे, सह्याद्री पर्वतरांगाने तोफेचा बडीमारा केला आणि तो बडीमारा जर दरवाजा पडला तर दरवाजा तुटणार, किल्ल्यावरती होणार आक्रमण। मग शत्रूने केलेला तोफेचा जो बडीमारा आहे, हा बडीमारा या 2 बुरुजांवरती आदलावा आणि आतमध्ये लाकडी दरवाजा सेफ आणि सुरक्षित राहावा। म्हणून या दरवाजाचं नाव, ह्या दरवाजाचा आकार नागमोडी देण्यात आला, किल्ल्याला नाव देण्यात आलं महादरवाजा। म्हणजे महान मोठा दरवाजा किल्ल्याचा। मित्रांनो, दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला असे 2 देवळे दिसतात, हे बघा, तुम्ही बघू शकता। तर इथे हे पहारेकरी जे असायचे सैनिक, त्यांच्यासाठी ही बसण्याची जागा आहे, पहारेकऱ्यांसाठी। आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आहे।
या दरवाजामधून आपण आलेलो आहोत मध्ये. मित्रांनो, समोर जो महादरवाजा आहे तिथून आपण आता वर आलोय आणि असं वाटलं होतं की तिथपर्यंतच पायऱ्या आहेत, तर तसं नाही आहे. महादरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता, इथून सुद्धा या पायऱ्या आहेत. जवळजवळ 200-400 पायऱ्या असतील वर जाईपर्यंत. मित्रांनो, महादरवाजाच्या पुढं 400-500 वर पायऱ्या वर चढून आल्यानंतर उजव्या हाताला हा जो तलाव आहे याला हत्ती तलाव म्हणतात. इथे त्यावेळेस ही जागा हत्तींना खेळण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी वापरली जायची. आणि डाव्या बाजूला टकमक टोक जे आहे तिथून कडेलोटकाला जायचा. हे बघा तुम्ही बघू शकता, टकमक टोक डाव्या हाताने इकडे आपल्याला जायचं आहे. पण इथं आपण आता नंतर जाणार आहोत, पहिला आपण आता पुढे जाऊया. तलावाचं इथे नाव दिलेलं आहे, ते बघा हत्ती तलाव. आणि याची माहिती थोडक्यात तिथं दिलेली आहे, की तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, वाचू शकता. सर, कोणत्या शाळेची सहल ही? ज्ञानगंगा विद्यालय जरंडी. कुठं आले? तालुका तासगाव तालुका. माननीय गृहमंत्री RR पाटील यांचा बालेकिल्ला. वा वा. कितवीचा वर्ग आता हा? 5वी ते 10वी. 5वी ते 10वी का? आणि किती मुले टोटल आता? 41 मुलं, 4 शिक्षक. सांगलीवरून ना? हा. तुम्ही दरवर्षी येता का? दरवर्षी सहल असते, पण दरवर्षी रायगड नाही. कुठं ना कुठं 3-4 वेळा झालाय. छान छान छान, मस्त. सातारा, सांगली. आज सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिकच्या पण सहली आलेल्या आहेत. आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. त्यांचं काम कशासाठी कळालं का? ओझं वाहून नेण्यासाठी. अरे, त्यांच्या पाठीवर पोते बघा, ते ओझं वाहून नेण्यासाठी. जय जय भवानी. जय शिवाजी. तर बघा, आज रायगड किल्ल्याची आपण समोरची बाजू आपण सैर केली. बघा, ही रायगड किल्ल्याची फ्रंट बाजू आहे. रायगड किल्ल्याची बॅक साइड म्हटलं की रायगड किल्ल्यावरती रोपवे प्रकल्प आणि 5 मिनिटांमध्ये रायगड किल्ल्यावरती जे लोक येतात, ही रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. आणि ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे. ही समोरची बाजू सोडून आज आपण गडावरती आलो. किती पायऱ्या चढल्या आपण सर्वांनी? 2000 पायऱ्या सोडून आज रायगड किल्ल्यावरती आपण पोहोचलो. समोर खाली जे तलाव आहे, या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी रायगड किल्ल्यावरती हत्ती आणले होते. मग हत्ती मोठे झाले तर गडावरती येतील का हो? मग हत्तींची लहान छोटी पिल्लं असताना राजाने पालखीमध्ये हत्तींची पिल्लं बसवली. हत्तींची पिल्लं लहान असताना पालखीमध्ये बसवलीत, रायगडाच्या महत्वावरती आणली. रायगडावर त्यांचं पालन पोषण केलं. त्या हत्तीला लागणारा पाण्याचा पुरवठा या तलावातून केला जायचा, म्हणून तलावाचं नाव हत्ती तलाव असं म्हणतात.
आज रायगडाच्या माथ्यावरती असे 11 तलाव आहेत. किती तलाव? 11. 100 एकरच्या क्षेत्रामध्ये 365 रायगड किल्ल्यावरती छोट्या मोठ्या इमारती आहेत. मग आज रायगड किल्ल्यावरती 350 जवळजवळ इमारती आहेत. मग ह्यांना लागणारी दगड आणली असतील कुठून? गडाच्या खालून आणणं दगड शक्य आहे का? आहे. आता आपली येताना एवढी धमचक झाली म्हणा. पायथ्यापासून येत्या 10 जणांनी विचारलं अजून किती पायऱ्या आहेत? तर रायगड किल्ल्याला सांगितलं अजून 400 पायऱ्या आहेत, 200 पायऱ्या तिथं आहे तिथे आहे. पण आज रायगड किल्ल्यावरती पोहोचलो पण आपली एवढी धमचक झाली तर रायगड किल्ल्यावरती 350 इमारतींना लागणारी दगड ही गडाच्या खालून आणणे शक्य नाही. राजाने काय केलं? रायगड किल्ल्यावर असे 11 खड्डे मारले, मोठे मोठे 11 खड्डे. जिथे खड्डा पडला उतरच्या साईडला तटबंद्या बांधल्या आणि आतमध्ये पाणी साठा केला. त्याच्यामधली दगड उचलली, चिरे उचलले, बांधकामाला वापरले. मग एका दगडामध्ये किती पक्षी मारले महाराजांनी? पाणी पिण्यासाठी तलाव झालं, बांधकामासाठी दगडासाठी. पण राजाने पहिला विचार कोणता केला? कारण की आपण पहिली राजधानी राजगड सोडून रायगड किल्ल्यावर आलोय. मग रायगड किल्ल्यावर हा खडक भाग आहे. रायगड किल्ला खडक भाग आहे. पाऊस पडला हा निघून जाणार. इथं मावल्यानं पाणी कुठे? मग राजाने पहिली व्यवस्था केली पाण्याची. खड्डे मारले, दगड काढलीत, बांधकाम जॉईन केली, भिंती घातल्या, पाणी साठा केला. एका दगडात 2 पक्षी, पाणी पिण्यासाठी तलाव, बांधकामासाठी दगड. अन्न विना माणूस 7 दिवस जगतोय, पाण्याविना 2 दिवस सुद्धा जगू शकत नाही. मग राजाने पहिली व्यवस्था केली ती पाण्याची. म्हणून या तलावाला हत्ती तलाव असं म्हटलं जातं. पुढे आता आपण गंगासागर तलाव पाहण्याकरिता जाऊया. मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, गड मोठा असल्यामुळं वर आल्यानंतर नक्की कुठं जायचं, पहिलं काय पाहायचं, यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर आता हत्ती तलावापासून पुढं आल्यानंतर हे बघा समोर जे चालत येतात त्यांच्या मागे हत्ती तलाव आहे. इथून पुढं आल्यानंतर उजव्या हाताला एक रस्ता जातो. एक रस्ता वर जातो पायऱ्यांना आणि उजव्या हाताला आपल्याला जायचं आहे. कारण की इथं प्रथा गंगासागर तलाव आहे. तर त्याची माहिती आता आपण पाहूयात. उजव्या हाताने आतमध्ये आल्यानंतर समोर बघा आपल्याला हे 2 मनोरे दिसतात. स्तंभ आहेत, हे मनोरे नाही, हे बघा 2 स्तंभ आहेत. शाळांच्या सहल आलेल्या आहेत. आणि इथं हा गंगासागर तलाव आहे. हे बघा गंगासागर तलाव आहे. पुढे जाऊन आपण शूट करूया. या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला गागा भट्टाने काशीवरून 7 नद्यांचं पाणी आणलं. आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा पार पडला. जे उरलेले पाणी या तलावामध्ये विसर्जन केलं आणि तलावाचं नाव तीर्थ गंगासागर तलाव असं नामकरण केलं. पाठीमागे 2 स्तंभ पाहायला भेटले का? हे स्तंभ शिवकालात पाहिले असते तर एकावरती एक हे दोन्ही स्तंभ 7 मध्ये पाहायला भेटले असते. आपल्या बघा इतिहासाच्या पुस्तकामध्ये पहिलेच फोटो आहेत, पहिल्याच पानावरती आहेत की नाहीत? हे स्तंभ शिवकालात 7 मध्ये होते. पण हे स्तंभ आज किती मध्ये पाहायला भेटतात तुम्हाला? 2 ते 3 मध्ये पाहायला भेटतात. या स्तंभांचा उपयोग काय केला जायचा? तो 1 नंबर आपल्याला आता 3 मध्ये पाहायला भेटतो. पहिला नंबर वाला त्याला सप्त मुनरे म्हणतात. महाराजांच्या राण्यांना थंड स्थिर हवा खाण्यासाठी. हा 2 नंबरचा 2 मजली आहे. त्याला विजय स्तंभ असं म्हटलं जातं. इथे विजय प्राप्त केला जायचा. महाराजांनी कोणता गड कोणता किल्ला जिंकला की त्याच्यावर भगवा झेंडा किंवा गवताची गंज पेटवली जायची. आजूबाजूच्या गावांना खेड्यापाड्यात समजलं पाहिजे राजा आनंदात आहेत. राजाने स्वराज्यात कोणता गड किंवा कोणता किल्ला जिंकला म्हणून हा विजय स्तंभ असं म्हटलं तो. आणि तो सप्तमुनरी हा विजय स्तंभ म्हणजे आता काही जर इथं घडलं, आज का आपल्या घरी कार्यक्रम आहे तर आपण मेसेज वगैरे करतो, व्हॉट्सअप करतो, कॉल करतो. पण शिवकालीन मोबाईल वगैरे काही नव्हतं. मग काय केलं जायचं? या आज गडावर कार्यक्रम आहे, या आजूबाजूची लोक पण खेड्यापाड्याची आली पाहिजे ना कार्यक्रमासाठी. मग त्याच्या तेव्हाची निशाणी होती
तिथे सिग्नल दिला जायचा, याच्यावरती भगवा झेंडा गवताची गंज पेटवली की आजूबाजूच्या गावातले गडी किल्ल्यांना लोकांना समजलं जायचं. तेव्हाचा हा या ठिकाणावरती विजयस्तंभ इथे विजय मिळवला जायचा. कोणता गड किंवा कोणता किल्ला जिंकला की याच्यावरती निशाणी दिली जायची, म्हणजे बाकीच्या लोकांना पण समजावा. आता आपण महाराजांच्या बाल्य किल्ल्यामध्ये जाऊया. बोला. आता आपण आलोय पालखी दरवाजाजवळ. हे बघा किती भक्कम बांधकाम आहे जुन्या काळातलं. पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. पूर्ण दगडामध्ये हे बांधकाम केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जे तटबंदी आहे त्याचे म्हणजे दगड आहेत, खूप मोठमोठे दगड आहेत. मनोऱ्याबद्दलची आणि स्तंभाबद्दलची माहिती तुम्ही आता पाहिलीच. हे बघा. चला वर जाऊया आता. मित्रांनो, आपण बाले किल्ल्यापाशी हे बघा, हे सर्व राजवाड्याचे अवशेष तुम्ही बघू शकता. वर आल्यानंतर उजव्या हाताला हे अवशेष आहेत. आपण पुढे जाऊन बघूया काय आहे अजून. बघूया आपण काय दिसतं, कोणता परिसर दिसतोय पाहूया. हे बघा, इथून असा संपूर्ण परिसर दिसतो. त्याच्या बाजूला अजून एक आहे तशीच जागा. याच्या आतमध्ये जाऊया. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पलीकडे राजवाडा आहे आणि इथे ही जी जागा आहे तर तुम्ही बघा, तरी शौचाची जागा आहे, शौच करण्याची त्यावेळेची. हे बघा तुम्ही पाहू शकता. इथले खड्डे बुजलेले आहेत. पूर्ण दगडी बांधकाम आहे. हे बघा, पलीकडे आपण वर आलोय तर इथं अजून एक तशीच मोठी जागा आहे. हे सुद्धा राजवाड्याचे अवशेष असू शकतात. बघू शकता तुम्ही, हे सर्व राजवाड्याचे अवशेष आहे. जे कोणी गडावर त्यावेळेस राहत असतील त्यांची राहण्याची जागा असावी. राण्यांच्या महालांचा भाग अंतापूर. आतमध्ये जाऊया. इथे हे पहा, एक दोन, आता ही तिसरी जागा आहे प्रशस्त अशी. इथून आपण आतमध्ये जाऊया. इथं चौथी जागा आहे. चौथी. आता सर्व राजवाड्यांचे अवशेष आहेत, त्यावेळेसचे राणे असतील किंवा अजून कोणी अधिकारी असतील ते त्यांची राहण्यासाठीची जागा आहे इथेही. ते बघू शकता तुम्ही. ते बघा, इथं पण तशी जागा आहे.
बघा ताई, आता पण तुम्ही सगळे याच्या येतात रोपणीवर केलात रायगड किल्ल्याची पाठवणी फक्त रायगड किल्ल्याची पाठवणी. हे बघा वर आल्यानंतर सगळे असे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात जुन्या काळातले. त्यावेळेसच तुम्ही म्हणजे विचार करू शकता की त्यावेळेस कसं इथं बांधकाम असेल, कसे लोक राहत असतील. हे बघा